आत्ताच एक राजकीय बातमी आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या बालेकिल्ल्यात रुग्णांची हेळसांड होत असल्याचं भीषण परिस्थिती आता सध्या समोर आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम अशा गोमाल गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। अतिसारामुळे 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। अशातच 15 किलोमीटर दूर मृतदेह झोळीत टाकून नेण्याची सुद्धा वेळ आलेली आहे। मुख्य म्हणजे या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत। सध्या वैद्यकीय पथक गोमाल गावात दाखल झालंय। अनेक रुग्णांना जळगाव, जामोद आणि बुऱ्हाणपूर इथं उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे। अद्यापही या गावात जाण्यासाठी नागरिकांना रस्ता नसल्यानं तीव्र संताप सुद्धा व्यक्त करण्यात येतोय। अशातच मंत्री महोदय या गावात भेट देणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। संजय जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला देतील। संजय, नेमकं काय सुरू आहे? अतिसारानं 3 जण दगावले आहेत तरी सुद्धा मंत्री महोदयांची एक सुद्धा चक्कर या बुऱ्हाणपूर गावात नाहीये। सत्य आहे, एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की एक जे गाव आहे गोमाल नावाचं गाव हे मध्य प्रदेशच्या सरहद्दीवरती बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि या गावामध्ये आणि तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे 2-3 गावं जे आहेत तिथे जाण्यासाठी अद्यापर्यंत 75 वर्ष स्वातंत्र्याच्या उलटून गेल्यानंतरही रस्त्याची व्यवस्था नाहीये, रस्ता नाहीये, चिखलमय रस्ता आहे। त्यामुळे ते जाण्यासाठी अद्याप तिथे कुठल्याच सुविधा पोहोचत नाही। आरोग्याची इतकी दयनीय अवस्था आहे की आरोग्याची कुठल्याच सुविधा त्या गावामध्ये आतापर्यंत अद्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत। अतिसाराची लागण 2 ते 2 दिवसापासून तिथे झालेली आहे। बऱ्याच जणांचा 3 जणांचा मृत्यू, 3 अल्पवयीन मुलींचा तिथे मृत्यू झाला आहे आणि तिथे रुग्णालयामध्ये नेण्यासाठी सुद्धा कुठली व्यवस्था नसल्याने झोळी करून तिथे घेऊन जावं लागत आहे। ती जाताना रस्त्यामध्ये जी मुलगी आता आपण दाखवत आहोत ते पाहत आहोत की ते मुलीला रुग्णालयामध्ये झोळीमध्ये घेऊन जात असून ते वाटेतच मृत्यू झाला आणि ती झोळी घेऊन पुन्हा परत गोमालमध्ये त्या गावामध्ये त्या जनतेला ग्रामस्थांना जावं लागत आहे। अशी अवस्था ही या जळगाव जामोद तालुक्यात दिसतेच आहे की झोळीतून अगदी जे आहे रुग्णांना बाहेरच्या गावामध्ये बुलढाण्याच्या बाहेर त्यांना न्यावं लागतं आहे उपचारासाठी। ही अतिशय भीषण अशी आणि करुणा अशी दृश्य आहे आपण पाहतोय। खराब